आपल्या सगळ्यांच्याच आवडीची आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राची फेमस अशी ही गुडशेव, जी की बाजारात किंवा मग जत्रेत जे आहे आवर्जून आपण हट्ट करून मागायचो आणि खायचो सुद्धा. पण आज क्वचितच ठिकाणी ती मिळते आणि त्यातल्या त्यात जे आहे ती चवसुद्धा यामध्ये नसते. चला मग एकदा घरी ट्राय करून पाहूया का होती का जत्रेसारखी. त्यासाठी ते सर्वप्रथम साहित्य घेतलं तर 2 वाटी बेसन पीठ, त्यानंतर 2 वाटी गूळ घेतला. आता जितकं बेसन पीठ तितकं गूळ जो आहे घ्यायचा आहे. त्यानंतर 4 चमचे तेल घेतलं, 1 चमचा रेड फूड कलर घेतलेला आहे. या ठिकाणी जे आहे मोठी एक परात घ्यायची, त्यामध्ये अगोदर आपण बेसन पीठ घालून घेऊया. तर 2 वाटी बेसन पीठ या ठिकाणी घेतलेलं आहे. वजनी प्रमाणाची आवश्यकता नाही, वाटीने घेतलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर इथे जे आहे चिमूटभर मीठ घातलं आणि ते आपण जे 4 चमचे तेल घेतलं होतं त्यातलं अर्ध तेल या ठिकाणी घातलेलं आहे, म्हणजेच की 2 चमचे तेल घातलं. आणि हे जे तेल आहे छान असं आपण बेसन पिठाला चोळून घेऊया, म्हणजेच की आपलं जे मोहन आहे ते परफेक्ट सर्व पिठाच्या कणाकणापर्यंत पोहोचेल आणि गुडशेव जी आहे छान अशी खुसखुशीत तयार होईल. आता हे मोहन परफेक्ट आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर त्यासाठी इथे काय करायचं, ज्यावेळेस आपलं तेल जे आहे सर्व पिठाला चोळून होतंय त्यानंतर अशा प्रकारे मूठ बांधून पाहिली की आपलं मूठ आली की मोहन परफेक्ट आहे. आणि जर नसल बांधली जात 1 ते 2 चमचे आणखीन टाका तेल. त्यानंतर थोडं थोडं जे आहे नॉर्मल पाणी घालायचं आणि घट्टसर असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आता खूप घट्टसुद्धा नाही मळायचं किंवा मग खूप पातळसुद्धा नाही, फक्त आपल्याला जे आहे असं बोटाने दाबलं की पीठ जे आहे छान मऊ वाटलं पाहिजे आणि ज्यावेळेस आपण लाटायला घेऊ थोडंसं घट्ट वाटलं पाहिजे, अशा प्रकारचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं. त्यानंतर त्यावर जे आहे आपण शिल्लक राहिलेलं तेल होतं त्यावर त्यातलं 1 चमचा तेल घातलं मी आणि छान असं पीठ जे आहे मिसळून घेतलं. आणि काय होतं, मग बेसन पीठ चिकट असतं तर ते हाताला चिकटत नाही आणि त्यातल्या त्यात जे आहे छान पद्धतीने मिसळलं जातं. आता जे शिल्लक आणखीन तेल राहिलं होतं थोडं, त्यातलं थोडंसं तेल जे आहे पोळपाटावर घातलं आणि पिठातलं जो आहे अशा प्रकारे गोळा घेतला. आणि पोळपाटावर तेल का घालायचं, तर बेसन पीठ चिकट असल्यामुळं पोळपाटाला सुद्धा चिटकू नये त्यामुळं पोळपाटावर सुद्धा तेल घातलं. तर या ठिकाणी जे आहे बेसन पिठाचा एक गोळा घेतला आणि अशा प्रकारे जे आहे गोल करत किंवा मग रोलसुद्धा म्हणू शकतो आपण, अशा प्रकारे रोल जो आहे करून घेतला. आणि ह्याचे जे आहे आपल्याला असे लांब लांब काड्या ज्या आहेत बनवून घ्यायच्या आहेत, जशा गुडशेवच्या काड्या असतात. तर हे बघा, आता खूप इथे जे आहे ना खूप जाडसर करायचं नाही किंवा खूप पातळ करायचं नाही, मीडियम थिकनेस जशी आपण बाजारातून किंवा जत्रेतून आणून खायचो ना त्याच प्रकारची साईज जी आहे ते मेंटेन करायची. तर हे बघा अशा प्रकारची झाली. ज्यावेळेस आपण तळू ना तर ती आणखीन थोडीशी फुगली जाते, त्यामुळं करताना थोडीशी नॉर्मल करायची. त्यानंतर अशा प्रकार जे आहे छोटे छोटे तुकडे या ठिकाणी मी करून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता खूप मोठे पण नाही केलेत किंवा मग खूप छोटे पण नाही केले, एक मीडियम साईजची करून घेतली. त्यानंतर जे शिल्लक ठेवलं होतं तिथं रोल तो सुद्धा करून घेतला, त्याच्यासुद्धा अशा प्रकारे गुडशेव जे आहे कट करून घेतल्या. आता एखाद्या प्लेटमध्ये किंवा मग अशा जाळीवर काढून ठेवा. त्यानंतर आपण जे आहे त्या सर्व तळायला घेऊया. तर हे बघ इकडे जे आहे सर्व गुडशेव जे आहे माझ्या पाडून झालेले आहेत. त्यानंतर इकडं तेलसुद्धा तापायला ठेवलेलं आहे. आता तेल किती तापवायचं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर तेलामध्ये एक छोटासा पिठाचा तुकडा टाकून पाहिला तर असे हलके बबल्स आले की इतकंच आपल्याला तेल तापवायचं आहे. त्यानंतर जे आपले गुडशेव होते ते तेलामध्ये घातले की अशा प्रकारे बबल्स आले पाहिजे. पाहू शकता तुम्ही, खूप जास्त असे तळतळ होत नाही किंवा मग खूप थंडसुद्धा तेल नाही, नॉर्मल गरम तेलामध्ये गुडशेव मी सोडलेला आहे. आता एक वेळेस जितक्या बसतील तितक्या घाला आणि छान अशा मंद आचेवर आपल्याला सोनेरी तांबूस खरपूस कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. आता गुडशेव टाकल्या अजिबात टच नाही करायचं. थोड्याशा वरती आल्या त्या रंगल्या त्या की मग छोट्या चमच्याने जे आहे थोडंसं हलवत घ्यायचं. आणि ज्यावेळेस ते गुडशेव जे आहे छान कडक होतील किंवा मग छान तळल्या जातील ना त्यावेळेस मोठ्या चमच्याने ढवळत मस्तपैकी खालीवर करत जे आहे आपल्याला सोनेरी तांबूस कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या. आता गुडशेव तळताना काय करायचं आहे, गॅसची फ्लेम जी आहे मंद ठेवायची. आणि हे बघा अशा प्रकारे जाळी पडते गुडशेवला. इथे आपण कुठली बेकिंग पावडर नाही किंवा मग कुठलाही सोडा नाही वापरलेला आहे किंवा काहीच नाही. आणि असेच आपण गुडशेव बनवणार आहोत घरच्या घरी आणि त्यातल्या त्यात जे आहे घरीच असलेल्या साहित्यापासून आणि फटकन अशी तयार होईल. तर हे बघा इथे जे आहे मी
सर्व गुडशो जे आहेत तळून घेतलेलं आहे. आता हे बेसन असल्यामुळे ह्याला काय होतं, आपण जर हाय फ्लेमवर तळल्या ना तर नुसत्या वरून कलर धरतील किंवा रंग धरेल आणि आतमधून जे आहे नुसत्या अशा बेसन पिठाचा जे पिठळपणा लागतो तो लागेल. त्यासाठी इथे काय करायचं, लो फ्लेमवर तळून घ्यायच्या. तर हे बघा छान अशा जाळीसुद्धा पडल्या आणि असा सोनेरी तांबूस कलर येईल नाही इतका आपल्याला तळून घ्यायच्या. ह्याच्यापेक्षा डार्क कलर करू नका, कारण गुडशो जेव्हा पण आपण तेलामधून काढतो ना तर आतली साईड जी असते ना ती तळल्यामुळं गरम असते, तर ती जेव्हापर्यंत थंड होते ना तोपर्यंत आणखीन थोडासा कलर धरते. त्यामुळं काढताना अशा कलरची काढा, म्हणजे जरी पण ती गरम असली आणि हलका आणखीन कलर जरी डार्क झाला तरी हरकत नाही, किंवा मग आपण अगोदर डार्क कलरची काढली नंतर मग ती खूपच अशी करपट दिसेल. तर हे बघा एकामागोमाग अशाच पद्धतीने सर्व गुडशो मी या ठिकाणी तळून घेत आहे. आणि हे बघा सर्व गुडशोला जे आहे आपली मस्त अशी जाळी पडलेली आहे आणि हे सुद्धा त्याच रंगावर येईपर्यंत मी इथे तळून घेतलेले आहे. आणि तुम्ही पाहू शकता छान असा गोल्डन हलका सोनेरी तांबूस असा कलर इथे आलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कितीही गुडशो तळले ना आपण तरीसुद्धा तेलाचं प्रमाण जे आहे कढईतलं अजिबात कमी होत नाही, कारण की गुडशो जी आहे अजिबात तेल शोषून घेत नाही. यामध्ये आपण सोडा बेकिंग पावडर काही न घातल्यामुळं गुडशो जे आहे छान कुरकुरीत होते आणि अजिबात ऑइल फ्री म्हणू शकतो आपण याला. तर इथे जे आहे दुसरी कढई ठेवली, त्यानंतर जे आपण 2 वाटी गूळ घेतलं होतं ते घातलं. त्यानंतर 3 चमचे पाणी घालायचं, म्हणजे हलकं गुळामध्ये पाणी जे आहे ना मिक्स होईल ना इतकंच आपल्याला पाणी घालायचं. 2 ते 3 चमचे पाणी घालायचं, 3 चमच्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही 2 वाटी गुळाला. आणि जर तुम्ही ह्याचं डबल प्रमाण घेत असाल तर मग 5 चमचे पाणी घाला, किंवा मग 1 वाटीचं प्रमाण असेल तर 1 ते 1.5 चमचा पाणी घाला. तर आता हे गूळ किती शिजवायचा आणि पाक झालाय कसं कळेल हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर गूळ जे आहे ना थोडासा हलका बारीक करून घ्या, खूप जास्त न किसताना असे तुकडे जरी केले ना तर गूळ काय होतं पटकन मेल्ट होतो आणि खूप जास्त अति शिजला जात नाही. त्यामुळे अशा प्रकारचा जो आहे गूळ तुम्ही करून घ्या. तर हे बघा इकडे जे आहे छान पद्धतीने गूळ मेल्ट झालेला आहे आणि गूळ जो आहे शिजायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. आता गूळ किती शिजवायचं हे सुद्धा तुम्हाला मी पुढे सांगते. जेव्हा आपण पूर्वी जत्रेत जायचो किंवा बाजारात जायचो तर तेव्हा जे आहे आपण हट्ट करून नेहमीच ही गुडशो खायचो आणि ती आपल्याला इतकी प्रचंड आवडायची की अजूनही तिची चव अशी जिभेवर रेंगाळत असेल. तुमच्यापैकी कोणी असं केलं आहे मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर इकडे जे आहे 1 चमचा कच्ची बडीशोपसुद्धा घातली आणि काय होतं छान चव येते आणि खाताना ना ते दाताखाली बडीशोप आली की एकदम आपण जत्रेतली खाल्ली आहे असे आपल्याला अनुभव येईल. तर इथे जो आहे पाक शिजत आलेला आहे आपला. आता पाक कसा चेक करायचा, एक प्लेट घ्यायची, प्लेटवर थोडासा पाक घालायचा. आता पाक जो आहे सरकन खाली वगळला आहे तर आणखीन आपला पाक जो आहे शिजला नाही. तर आता आपण परत थोडंसं जो आहे, आणि पाक शिजवताना सुद्धा आपल्याला मंद आचेवर पाक शिजवायचा आहे, हाय फ्लेमवर नाही, नाहीतर काय होतं गुळाचा कलर जो आहे ना बदलतो. तर हे बघा अशा प्रकारे जो आहे आणखीन गुळ थोडासा मिक्स करून घेऊया हलका आणखीन. आता परत तीच प्लेट घेतली मी, त्याच्यावर पाक घातला. तर हा पाक जो आहे हळूहळू सरकला आहे, म्हणजे सरकन नाही सरकला आहे. तर हे बघा परत थोडासा घातला, तुम्हाला दाखवते. तर हे बघा हा जो आहे अतिशय सावकाश सरकतो इतका आपल्याला पाक जो आहे शिजून घ्यायचा. त्यानंतर आपण जो रेड फूड कलर घेतला होता 1 चमचा तो सुद्धा घालून घेऊया आणि फूड कलर घातला की छान एकदा मिक्स करूया, म्हणजे तो जो कलर आहे ना सर्व गुळामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. त्यानंतर आपली जी आहे तळलेली गुडशो ती सुद्धा घालून घेऊया. आता गुडशो घातली की लगेच गॅस बंद करायचा नाही, मंद गॅस चालूच राहू द्यायचा लो फ्लेमवर. आणि गुडशो जी आहे छान अशी मिक्स करून घ्यायची, म्हणजे तो जो पाक आहे गुळाचा तो गुडशोच्या आतमध्येपर्यंत जाईल आणि पाकसुद्धा आणखीन घट्ट होईल. त्यामुळं लो फ्लेम ठेवायची गॅसची, मीडियम नाही करायची, लोच ठेवायची. आणि 2 ते 3 मिनटं छान असं गुडशो जे आहे गुळाच्या पाकामध्ये कोट करून घ्यायची. आता गुडशो कोट करताना विशेष काळजी घ्यायची की खूप जास्त फास्ट नाही करायचं किंवा मग घाईत नाही करायचं, नाहीतर काय होतं गुडशो जी आहे ना तुटली जाते, कारण बेसनचे असते त्यामुळं तुटायला अजिबात वेळ लागत नाही. त्यामुळं जे आहे हलकं गरम करून घ्यायचं, हलकं मिक्स करून घ्यायचं गरम ह्याच्यामध्ये. आणि हे बघा छान असा कलर जो आहे सर्व गुडशोला लागलेला आहे आणि गुडशोसुद्धा छान मिक्स झाली. त्यानंतर पाकसुद्धा
गुडीशोने छान असा ऑब्झर्व करून घेतलेला आहे आणि कलरसुद्धा तुम्ही पाहू शकता. अगदी जत्रेतील गुडीशो जशी खायचो ना आपण, तसाच हा कलर जो आहे आलेला आहे. आता इथे जे आहे गॅसची फ्लेम बंद करायची, खाली घेऊया. आणखीन कढई गरम आहे तोपर्यंत 2 मिनटं मिक्स करत राहूया. लगेच सोडायचं नाही, नाहीतर काय होतं पाक जो आहे खाली बसला जाईल आणि गुडीशो वरती राहील. त्यामुळं कढई जोपर्यंत थंड होते तोपर्यंत मिक्स करत राहायचं. त्यानंतर आता हे मिक्स झालं की ह्याला 15 ते 20 मिनटं किंवा मग अर्धा तासापेक्षा जास्त नाही, अर्धा तासामध्ये छान गुडीशो सेट होते. तर अर्धा तास जे आहे तसे सोडून द्यायचे, झाकण वगैरे काही नाही द्यायचं, असेच सोडून द्यायचे. आणि त्यानंतर जे आहे एक एक गुडीशो अशी काढून घ्यायची. जरी चिकटलेली असेल ना तरी इझी पद्धतीने निघते. आणि अशी आपली जत्रेतील बाजारातील जे आपण हट्ट करून मागायचो खायचो, अशी ही आपली खुसखुशीत गुडीशो तयार आहे. तर घरीच असलेल्या साहित्यापासून बनवलेले आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि काढताना अतिशय सावकाश अशी आपली गुडशो काढून घ्यायची, म्हणजे अजिबात मोडली नाही पाहिजे. चला मग, गुडशोची रेसिपी आवडली असेल ना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या सोप्या सोप्या रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळत राहतील आणि रेसिपीज ट्राय करायला मिळेल, ते सुद्धा घरीच असलेल्या साहित्यापासून. चला बाय.